हाय हॅलो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाई नाद सुपर मॉमी या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात सगळे, मजेत आहात ना? आणि आम्ही खूप मस्त आहोत। तर आजचा दिवस तुम्हाला मस्त सुखाचा जाओ, आनंदाचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं सकाळचं जे बिझी शेड्यूल आहे, मॉर्निंग रुटीन आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। होप सो तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। तर सकाळची सुरुवात मस्तपैकी झालेली आहे। मी सकाळी उठल्यानंतर ना सगळ्यात पहिले माझ्यासाठी ना गरम पाणी तापत ठेवत असते। आणि किमयाचे बाबा सकाळी जाऊन दूध आणतात, तर ते दूध फोडलं आणि पहिल्यांदा दूध गरम करत ठेवलं, कारण मला बऱ्याचदा अनुभव आलेला आहे की दूध जर तापत ठेवलं नाही ना तर मग ते खराब होऊन जातं। तर मग ते तापत ठेवलेलं आहे आणि आता एका बाजूला आहे ना मस्तपैकी मी गरम पाणी घेणार आहे। तर गरम पाणी घेणं ना शरीरासाठी खूप चांगलं असतं। आणि उठल्यानंतर पहिल्यांदा माझी घर स्वच्छता, कारण हे काम ना मला फार आवडतं। जर आपलं घर प्रसन्न असेल, घर स्वच्छ असेल ना तर दिवसाची सुरुवात खूप सुंदर होते। त्याच्यामुळे सगळ्यात पहिले मी घर साफसूफ करून घेते, लादी पुसून घेते। घरामध्ये काही धूळ वगैरे असेल तर त्यावर कपडा मारून घेते, म्हणजे घर एकदम स्वच्छ साफसुथरं दिसायला मदत होते। आणि नंतर आहे ना मग ती धूळ पण अशी अंगावर आल्यासारखी होत नाही। तर मग त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन घेते आणि फ्रेश झाली की मग लागलीच मी स्वयंपाकाला लागून जाते। तर रात्री ना थोड्याशा चपात्या उरल्या होत्या, त्याचा मी आता करणार होते चुरमा। तर काही त्याला मनोहरा पण म्हणतात, आमच्याकडे चुरमा म्हटला जातो। तर चुरमा करायचा होता, तर त्यासाठी ना त्या चपात्यांची ना छान मस्तपैकी मिक्सरमधून बारीक चुरमा करून घेतलेला आहे। आमच्याकडे ना दोघांना पण चुरमा हा विशेष आवडतो आणि त्यांना मी म्हटलं की थोड्याशा चपात्या उरलेल्या होत्या 1-2, तर मी त्याचा चुरमा करते। तर ते खूप आनंदाने बोलले की हो ठीक आहे चालेल, मी आज चुरमाच नाश्त्याला खाऊन जाईल। तर नाश्त्याला आहे ना चुरमा बनवणार होते आणि टिफिनला किमयाच्या पण आणि यांच्या पण टिफिनला फ्लावरची भाजी आणि चपाती करणार होते। माझ्यासाठी विशेष वेगळं असं काही मी करत नाही, त्यांच्याच टिफिनच्या भाजीमध्ये थोडीशी भाजी मला उरवते आणि मग मीही फ्लावरची भाजी आणि चपातीच खाणार होते। तर मग असा मेनू ठरलेला होता। तर काय करू याचा विचार न करत बसता स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे। तर फ्लावर रात्री निवडून ठेवलेला होता, त्याच्यामुळे काय होतं रात्रीच्या वेळी जर आपण भाज्या किंवा थोडक्यात म्हणू शकतो पूर्वतयारी जर करून ठेवली ना तर मग आपल्याला आहे ना सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक करायला सोपं जातं। तर लागलीच चुरमा आहे ना एक बाजूला थोडासा कमी गॅसवर होऊ दिलेला आहे आणि तोपर्यंत म्हटलं चपात्या करून घेऊ आपण। कसं आहे चपात्या झालेल्या असल्या ना तर मग मला समजा ही जर मला बोलली की मला लगेच निघायचं आहे तर मग त्यावेळी ना मला रेडी असतात चपात्या किंवा टिफिन, कारण चपात्यांना आहे ना मग गरम हे वाफेने ना घाम येतो, मग त्याच्यामुळे दुपारपर्यंत आहे ना मग त्यांना हे नको व्हायला एकदम नाही का असं गजगज झाल्यासारखं। मग त्याच्यामुळे पहिल्यांदा चपात्या करून घेते मी, म्हणजे मग त्या थंड होऊन जातात, मग टिफिनमध्ये ना त्याला वाफ येत नाही। आणि चपात्या लागलीच माझ्या झाल्या की लगेचच काय केलं मी, तो चुरमा एका डब्यामध्ये काढून घेतला आणि त्याच आहे ना याच्यामध्ये कढईमध्ये ना फ्लावर हे करून घेतला, फ्लावर शिजायला टाकणार होते। कारण आहे ना कमी भांड्यांमध्ये जास्तीत जास्त स्वयंपाक करण्याचाही माझा मानस असतो, कारण स्पर्शून भांडे घासायला लागलं, किचन धुवायला लागलं की थोडासा मला त्रास देत असते। मग त्याच्यामुळे मग मी काय केलं, चुरमा काढून घेतला आणि त्याच्यानंतर तिचं वरण भात खिचडा म्हणतो ना आपण, तो करणार होते मी तिला। तर त्याचे तांदूळ काढून घेतले आणि एक बाजूला आहे ना फ्लावर गरम पाण्यामध्ये उकळत ठेवली। गरम पाण्यामध्ये ना फ्लावर आपण उकळायला ठेवली ना तर ते याच्यासाठी बरं असतं, म्हणजे त्याच्यावर जे काय औषधं फवारणी वगैरे करतात ना तर मग त्याच्यामुळे गरम पाण्यामुळे ना बऱ्यापैकी काही कीड वगैरे असली ना तर ती किंवा औषधं रसायनं मारलेली जातात ना ते गरम पाण्यात विरघळून जातात आणि त्याचा टॉक्सिकपणा कमी होतो आणि जंतूही मरायला मदत होते। तर मग थोडंसं मीठ हळद घालते आणि त्याच्यामध्ये ना छान मस्तपैकी फ्लावर आहे ना थोडीशी गरम पाण्यातून उकळून घेते। तर चपात्या ऑलमोस्ट थंड झालेल्या आहे तर त्या एक बाजूला करून दिल्या, म्हणजे मग किचनवरचा पसारा कमी व्हायला मदत होते। आणि इकडे गॅसवर पाणी
तापतं आहे फ्लावरचं. गरम पाणी झालं की मग मी त्याच्यामध्ये फ्लावर टाकते आणि लसूण सोलून ठेवते. काय होतं, एरवीमधल्या वेळेत आहे ना मी लसूण सोलून ठेवते, पण कधी कधी काय होतं मग तो लसूण तो संपला किंवा अवेलेबल नसला की मग असं वेळेवर सोलत बसावं लागतं त्या लसूणला पण. तर स्वयंपाक झालेला आहे माझा. तर म्हटलं की मायाचा आणि यांचा टिफिन पहिल्यांदा भरून घेऊ, कारण मग नंतर मग किमायाला पण घाई नको व्हायला. लगेचच किमायाचा टिफिन भरायचा, तिची बॉटल भरायची, यांचे हे दोन्ही बॉटल भरून दिल्या जातात, त्यांचाही टिफिन भरून दिला जातो. आता हे जेव्हा निघून जातात त्यावेळेसच किमायाचा टिफिन आणि बॉटल भरते, कारण किमायाच्या स्कूलची तयारी करावी लागते. तर आजचा दिवस असा होता की किमायाला स्कूलला थोडंसं लेट जायचं होतं, कारण स्कूलचा टायमिंग थोडासा लेट होता त्यांचा. ते झाल्यानंतर मग स्पर्शूला नाश्ता करायचा होता. तिचं थोडंसं पोट भरलेलं असलं म्हणजे मग ती छान खेळते. मग स्पर्शू बाळाला ना दूध पाजून देते. तिला आहे ना बॉटलमध्ये दूध प्यायला आवडत नाही लहानपणापासूनच. किट्टू प्यायची पण स्पर्शू बाळाला आवडत नाही, तिला वाटी चमच्यानेच दूध आवडतं. तर मग तिचा नाश्ता झाला ना मग थोडीशी मस्तपैकी दोघी बहिणी खेळतात की माया थोडीशी तिला खेळवते. तोपर्यंत मग मी इकडे किचनवरचा सगळा पसारा पटकन आटोपून घेते. तर मग काय होतं, ती जोपर्यंत खेळवते किंवा ती आहे तोपर्यंत जर किचन आटोपला गेला ना तर मग मला जास्त अवघड होत नाही, कारण तिची बहीण तिच्याबरोबर खेळायला असते. ते झालं की किचन आटोपून झाल्यानंतर मग एका बाजूला माझे मशीन लावलेलं असतं. जेव्हा मी किचनवर स्वयंपाकच चालू असतो त्यावेळेसच मी यांना सांगते की मशीन लावून द्या. आता मशीन झालं म्हटलं की अगोदरचे जे कपडे असतात ते काढून आणि त्यांच्या घड्या मारायच्या असतात. मग त्यांच्या घड्या ते कपडे काढून घेते आणि त्या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या मारून देते आणि जे कपडे आणलेले आहेत मग ते कपडे मस्तपैकी सुकत घालून देते. म्हणजे मग कसं, कारण किट्टूला आहे ना दुसऱ्या दिवशी युनिफॉर्म हवा असतो. तसे तिला 2 युनिफॉर्म आहे की मायाला, पण मग एक रोज मी तिचा युनिफॉर्म धुते, त्याच्यामुळे ना लवकर सकाळी वाळत घातलं ना तर मग युनिफॉर्म तिचा सुकला जातो. टॉवेलची पण अवेलेबिलिटी होते. यांचा पण ड्रेस असतो, यांचे काही स्पेसिफिक ड्रेस आहे ऑफिससाठी, तर ते यूज करत असतात. त्याच्यामुळे ते कपडे वेळच्या वेळी वाळत झाले की मग लगेचच किमाया सगळ्यात उशिरा उठते आमची मॅडम. तर मग काय करते, ती उठल्यानंतर मग बेड आवरून घेते. कपडे जे आहे ब्लँकेट वगैरे त्यांच्या व्यवस्थित घड्या वगैरे मारून घेते आणि काय करते, एक 2-3 दिवसांनी ना मी बेडशीट पण चेंज करत असते, कारण लहान मुलं म्हटल्यानंतर बेडशीटवर खेळतात ते मस्तपैकी. तर त्याच्यामुळे मग मी ते बेडशीट पण आहे ना चेंज करून घेते, म्हणजे घर एकदम प्रसन्न वाटतं आणि आपल्यालाही घरामध्ये एकदम फ्रेश असल्यासारखं वाटत असतं. त्याच्यामुळे बेडशीट पण चेंज करून घेणार आहे मी. तर हे बेडशीट काढून घेतलं आणि किमाया मला बऱ्यापैकी चांगली मदत करत असते. म्हणजे वरचे काय आणायचं वगैरे असलं तर मग मी किमायाला सांगते, तर मग किमाया मला हेल्प करत असते. त्याच्यामुळे ती जाईपर्यंत बरंचसं काम आटोपावं असा माझा एम असतो. किट्टू आज उशिराने जाणार होती, मग त्याच्यामुळे तिला सोडवायला काही गेले नाही आणि स्पर्शूचं जेवणाचं तयार करून घेतलं आणि तिला जेवण खाऊ घातलं, कारण तिला खाऊ घालणं खूप मोठा टास्क असतो. आणि ते झालं मग म्हटलं चला छान मस्तपैकी रांगोळी काढून घेते मी. एकतर पोटात भर पडलेली असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला झोप लागलेली असते. त्याच्यामुळे ना रोज रांगोळी काढताना एवढी मध्ये मध्ये करते स्पर्शू, अजिबात काही सुचू देत नाही, अजिबात नाही. रोजचं झालेलं असतं. मग केसच ओढ, रांगोळीमध्येच हात टाक, नाहीतर मग ती रांगोळीची जी छोटीशी हे आहे ना बुदली तिलाच हात लाव. रांगोळी काढताना इतके नाटक करते आणि माझा अट्टाहास असतो की छोटी का होईना पण छान मस्तपैकी दारामध्ये रांगोळी काढावी म्हणून असं. तर त्याच्यामुळे मग मी पटपट रांगोळी काढली. तोपर्यंत एका बाजूला काही किट्टूने पकडलं तिला आणि तिलाही दाखवलं. आणि किमायलाही फार आवडतं की म्हणजे ती आठवण करून देते की आई आज रांगोळी राहिलेली आहे, चला आपण रांगोळी काढू म्हणून. असं छोटीशी रांगोळी काढते, घरामध्ये प्रसन्न वातावरण राहावं आणि एंट्री केल्यानंतर जरा फ्रेश वाटावं म्हणून मग छान मस्तपैकी रांगोळी काढली. म्हटलं चला आता किमाया आणि मी दोघीजणी जेवण करून घेऊ, कारण की ना आज असं झालं की किमायाला उशिराने जायचं होतं, मग त्याच्यामुळे आणि माझ्या लक्षात नाही राहिलं, त्याच्यामुळे तिचा टिफिन
भरला गेला माझ्याकडनं. मग तिला म्हटलं चल आपण दोघीजणी जेवण करू. मग दोघीजणी मस्तपैकी जेवायला बसलो आणि तिच्या टिफिनमध्येच तिला फिनिश करायला सांगितलं. काहीतरी कॉम्पिटिशनचं नाटक करून मावशीचं नाव घेऊन. माझ्या एका बहिणीचं खूप इन्फ्लुएन्स आहे तिच्यावर, म्हणजे तिला फार आवडते. मग त्याच्यामुळे तिचं नाव सांगून कॉम्पिटिशनचं करून मग तिला एका बाजूला खाऊ घालत होते आणि एका बाजूला म्हटलं मी पण जेवण करेन. पण माझं कसं असतं, जोपर्यंत तिचं आणि स्पर्शूचं पोट भरत नाही ना तोपर्यंत मला जेवणाची इच्छा होत नाही. एका बाजूला स्पर्शूचं पण चाललेलं आहे आणि पाणी तिला दिलं तर स्पर्शूला पण पाणी पाहिजेच असतं. तर चला आता मीही जेवण करते आणि त्याच्यानंतर मग किमायाला तयारी करून स्कूलमध्ये तर पाठवावं लागेल. आता व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला की नाही आजचा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझं सकाळी 7 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंतचं हे जे रुटीन आहे दाखवण्याचा प्रयत्न केला असेल. आवडल्यास एक लाईक नक्की करा.